नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7:12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। गेले 3 दिवस उसंत दिलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे। राधानगरी इथल्या लक्ष्मी जलाशय पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने लक्ष्मी जलाशयाचे 3 स्वयंचलित दरवाजे रात्री उघडले होते। या दरवाजांमधून 4284 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक असा एकूण 5684 क्युसेक विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू होता। मात्र आज दुपारी एक दरवाजा बंद झाल्याने हा विसर्ग 4228 क्युसेक वर आलाय। धरण क्षेत्रामध्ये आज दिवसभर संततधार पाऊस सुरू होता। कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले आहेत। गेले 3 दिवस पावसाने थोडी उसंत दिली होती, त्यामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये घट होत होती। मात्र सोमवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढलाय, त्यामुळे रात्री 11:02 क्रमांक 5चा स्वयंचलित दरवाजा उघडला, तर लगेचच क्रमांक 3चा स्वयंचलित दरवाजा उघडला। आज दुपारी पावसाचं प्रमाण कमी झालंय, तर राधानगरी धरणाचे 5 आणि 6 हे स्वयंचलित दरवाजे सुरू असून त्या दरवाजांमधून 2828 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक असा एकूण 4228 क्युसेक विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे। त्यामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये होत असलेली घट पुन्हा थांबणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे 2 दिवस पाऊस लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता आहे। दरम्यान तुळशी धरण 66% भरलं असून धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढलंय। गेल्या 24 तासामध्ये 44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण 2088 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। सध्या कोणत्याही व्याधींवर उपचार घ्यायचे तर 100-200 रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत खर्च करावे लागतात। त्यामुळे दवाखाना म्हटलं की सामान्य माणूस हतबल होतो। उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची जुळणी कशी करायची याचं मोठं टेन्शन सामान्य नागरिकांना असतं। मात्र पन्हाळा तालुक्यातील अशा हजारो गोरगरिबांना कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राने मोठा दिलासा दिलाय। फक्त 5 रुपयांमध्ये सर्व रोगांवर उपचार करत कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। त्यामुळे या आरोग्य केंद्राचा नावलौकिक आता राज्यभर होऊ लागलाय। सध्या दवाखान्यातील उपचार दिवसेंदिवस महागडे बनत असल्याने दवाखान्याचं बिल भागवताना सामान्य माणूस अक्षरशः मेटाकुटीला येतो। अशा हजारो रुग्णांना दिलासा देण्याचं काम पन्हाळा तालुक्यातील कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राने केलंय। या केंद्रामध्ये दररोज 150 ते 200 रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले जातात, तेही फक्त 5 रुपयांमध्ये। डॉक्टर जयदीप रेवडेकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सेवाभाव जोपासत रुग्णांच्या आरोग्य सेवेचं व्रत जोपासलंय। माफक दर आणि उत्तम सेवा यामुळे कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्र या परिसरातील रुग्णांसाठी नवसंजीवनी देणारे ठरले। या ठिकाणी ताप येण्यापासून ते डोळे तपासून ऑपरेशन करून घरी जाईपर्यंतच्या सर्व प्रकारच्या आजारांवर औषधोपचार केले जातात। दर्जेदार आरोग्य सेवा देणाऱ्या या आरोग्य केंद्राची आता राज्यभर प्रसिद्धी होतीये। भुदरगड तालुक्यातील म्हसवे गावातून मोरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। परिसरातील वाहनधारकांना या रस्त्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। या मार्गावर अपघात होऊन कुणाचा तरी बळी गेल्यावरच प्रशासन जागं होणार का अशी विचारणा नागरिकांमधून होतीये। भुदरगड तालुक्यातील म्हसवे मोरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 12ही महिने दुर्गंधीयुक्त पाणी तुंबलेलं असतं। याबरोबरच दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने हा रस्ता अरुंद झालाय। यामुळे जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र रस्त्यावरच वाहतंय। गेली अनेक वर्ष या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला असून दुर्गंधीयुक्त पाण्यातून नागरिकांना 12ही महिने प्रवास करावा लागतोय। सध्या पावसामुळे रस्ता पाण्याने भरून रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। मोरेवाडी, भाटिवडेसह मिंचे खोऱ्यातील वाड्या वस्त्यांवरील अनेक गावातील नागरिकांना इथल्या बारमाही दुर्गंधीयुक्त पाण्यातून प्रवास करावा लागतोय। सध्या पावसामुळे तारेवरची कसरत करत वाहनधारकांना रस्ता शोधावा लागतोय। त्यामुळे या रस्त्याकडे प्रशासन लक्ष कधी देणार असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। आपले सरकार पोर्टलद्वारे राज्यातील 1,73,00,000 अर्ज मिळाले होते। त्यातील 1,42,00,000 अर्ज महसूल विभागाकडे आले होते। त्यांचा निपटारा महसूल विभागामार्फत करण्यात आला। शासनाच्या अहवालानुसार 83% काम पूर्ण करत महसूल विभागाने अव्वल स्थान पटकावल्याचं तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितलं। राधानगरी इथं महसूल दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या।
तर कामाप्रती बांधिलकी जपत महसूल कर्मचाऱ्यांनी जनतेची सेवा करावी असं प्रतिपादन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी केलं। शाहूवाडीमध्ये महसूल दिनाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। राधानगरी तहसील कार्यालयाच्या वतीनं महसूल दिन साजरा झाला। यावेळी अव्वल कारकून म्हणून उल्लेखनीय काम केल्याबद्दल जयवंत पोवार, महसूल सहाय्यक म्हणून रणजित ढोकरे, मंडलाधिकारी संजय गीते, शिपाई भीमा कांबळे आणि कर्मचाऱ्यांना तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। तर तलाठी संजय सातार्डेकर यांच्या पुकार कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं। राधानगरी तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बांधिलकीमुळे आपला तालुका महसुली कामात अग्रेसर ठरलाय। आपल्या कामाची अपेक्षा घेऊन नागरिक महसूल विभागाकडे येतात। त्यांचं काम वेळेत झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप समाधान देऊन जातो असं तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितलं। यावेळी नायब तहसीलदार सुबोध वांगणकर, ऋतुराज निकम, मंडलाधिकारी कुलदीप जनवाडे, प्रवीण पाटील, सुंदर जाधव, जयवंत पोवार, राजू कोरे, संजय गीते, सचिन पाटील यांच्यासह महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान शाहूवाडी तहसील कार्यालयातर्फे शाहूवाडीत महसूल दिन कार्यक्रम घेण्यात आला। प्रांताधिकारी निखिल खेमणार आणि तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। महिला कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात रांगोळी रेखाटत परिसराची स्वच्छता केली। यावेळी निवासी नायब तहसीलदार गणेश लवे, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, मंडल अधिकारी संभाजी शिंदे, पुरवठा अधिकारी अजय नाईक यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुयेवाडीतील शिव ठाकरे भगवा मंचच्या वतीनं रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गरजूंना औषधोपचार किट वाटप करण्यात आलं। यावेळी 36 जणांनी रक्तदान केलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस करवीर तालुक्यातील भुयेवाडी इथं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। शिवसेना प्रणित शिव ठाकरे भगवा मंचच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं। यावेळी 36 जणांनी रक्तदान केलं। 20 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि पंचक्रोशीतील एका शिवसैनिकाला 11,000 रुपयांचं औषधोपचारांचं किट जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलंय। शिवसैनिक संतोष फडतारे यांची नाभिक संघटनेच्या करवीर सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल अमृता कुंभार यांचा महिला जिल्हा प्रमुख शुभांगी पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी उपजिल्हा प्रमुख बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, रमेश पाटील, उदय सुतार, उत्तम पाटील, भीमराव पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती। जग बदल घालूनी घाव सांगून गेले भीमराव अशी चेतना जागवत छत्रपती शिवरायांचा पोवाडा देशाबाहेर सर्वप्रथम सादर करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आलं। शासकीय कार्यालयांबरोबरच विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि मंडळांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी केली। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध उपक्रमांनी साजरी झाली। हुपरी इथं मातंग समाज, संभाजी मानेनगर वसाहतीतील तरुणांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव या जन्मगावाहून आणलेल्या ज्योतीचं स्वागत मातंग समाज बांधवांनी केलं। त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आलं। तसंच गरीब गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी संभाजी मानेनगर झोपडपट्टी वसाहत, माळभाग, गावभाग, सिद्धार्थनगर इथले नागरिक उपस्थित होते। संभाजी मानेनगर झोपडपट्टी वसाहतीतील शालेय विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिनव पद्धतीनं अभिवादन केलं। आजच्या जयंती उत्सवासाठी मुख्याधिकारी अशोक कुंभार, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, माजी नगरसेवक दौलतराव पाटील, गणेश वांगडे, मारुती लोंढे, धर्मवीर कांबळे, अक्षय चाणक्य, रवींद्र कांबळे, सूर्यकांत रावण, पांडुरंग माणकापुरे, शशिकांत मधाळे, मानसिंग केंगारे, सुशांत दाबाडे, उमाजी पाटील यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते। सुनील धोंगडे, बाबासाहेब कंगणे, सुनील कोरे, कबीर आळतेकर, मारुती लोंढे, उदय कंगणे, चंद्रकांत परकारे यांच्यासह तरुणांनी या उपक्रमाचं आयोजन केलं। शाहूवाडी तहसील कार्यालयामध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रांताधिकारी निखिल खेमणार यांनी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला अभिवादन केलं। यावेळी निवासी नायब तहसीलदार गणेश लवे, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, पुरवठा अधिकारी अजय नाईक, मंडल अधिकारी संभाजी शिंदे, कोतवाल दीपक वाघ, बबन भोसले, प्रकाश तावरे, आबासाहेब पाटील उपस्थित होते। तर शाहूवाडी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सुस्मिता शिंदे यांच्या हस्ते आणि सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्या
यांच्या हस्ते अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आलं। मलकापूर नगरपालिकेत मुख्याधिकारी पूजा कदम यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आलं। यावेळी महेश गावखडकर, अनुजा जाधव, ऋषिकेश पाटणकर, गणेश लगारे, मारुती कांबळे, सुहास कांबळे, शौकत उंबर्डेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। अण्णाभाऊंची 103वी जयंती पन्हाळा तालुक्यातील वारणा कोडोली परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली। कोडोली इथल्या हॉवर्ड हायस्कूलमध्ये कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तर कोडोली ग्रामपंचायतीमध्ये सरपंच भारती पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तर कोडोलीच्या साखरवाडीमध्ये दलित महासंघाच्या वतीनं अशोक गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। पन्हाळा तालुक्यातील कोलोली केंद्र शाळेमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच पवित्र कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला। मुख्याध्यापक तुकाराम खांडेकर, अनिल अंगठेकर, संतोष जायभाये, अजय दाभोळकर, निवास कांबळे, स्नेहल घाटगे, अरुणा वसावे, शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्य संगीता पाटील, क्रांती सावंत उपस्थित होत्या। तर पुनाळी इथल्या अण्णाभाऊ साठे नगरमध्येही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी साताप्पा पवार, प्रकाश बनसोडे, हनुमंत बनसोडे, दीपक पवार, अरुण पवार यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता। हातकणंगले तालुक्यातील काँग्रेस कमिटी कार्यालयात तालुका अध्यक्ष भगवानराव जाधव आणि अनुसूचित जाती जमाती प्रदेश सचिव बाजीराव सातपुते यांच्या हस्ते अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचं स्मरण केलं। यावेळी हाजी शकील अत्तार, उत्तम पाटील, पिंटू किनिंगे, अन्सर देसाई, प्रशांत कुदळे, सुजन शिंदे, उमेश मनवाडे उपस्थित होते। तर शिरोली इथल्या बुद्ध विहारामध्ये बौद्ध समाजाच्या वतीनं महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी रणजित केळुसकर, सुजित समुद्रे, अशोक कांबळे, शीतल शिंदे, संदीप कांबळे, मोशे कुरणे यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते। शिरोली इथल्या मातंग समाजाच्या वतीनं समाज मंदिरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, सरपंच पद्मशा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, काँग्रेसचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे राज्य सचिव बाजीराव सातपुते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, माजी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते। कागल शहरातील महात्मा फुले वसाहतीमधील तरुण मंडळाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली। माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अजित कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, माजी उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, विवेक लोटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन केलं। संयुक्त महात्मा फुले वसाहतीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं। पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी उमेश सावंत, कृष्णात सोनुले, राहुल भालकर, सचिन जगताप यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला। अनेक तरुण कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स। प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स। तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट। तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी। संपर्क 7755 05 39 83। निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात। आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात। आजच भेट द्या
स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्स मध्ये उपलब्ध. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा. तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका. रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्स मध्ये उपलब्ध. सांगरूळच्या पदाधिकाऱ्यांनी विकासाबरोबरच गावातील नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या आरोग्य व्यवस्थापनातून नाममात्र किमतीत महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन कोल्हापूरच्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी केलं. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथं कार्यक्रमात त्या बोलत होत्या. करवीर तालुक्यातील सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीनं महिला आरोग्य व्यवस्थापनातून गावात सुरू केलेल्या सॅनिटरी नॅपकिन पॅड मशीनचं उद्घाटन सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सरपंच शीतल खाडे, माजी पंचायत समिती सदस्य अर्चना खाडे प्रमुख उपस्थित होत्या. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वच गावात विकास कामं होतात, पण सांगरूळ ग्रामपंचायतीनं नाविन्यपूर्ण योजना राबवत गावातील सर्वसामान्य महिलांना केवळ 2 रुपयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन पॅड उपलब्ध करून दिलेत. गावच्या विकासाबरोबर महिलांच्या आरोग्यासाठी राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं अन्नपूर्णा सिंह म्हणाल्या. तर गावच्या विकासाबरोबरच भविष्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात महिला विकासाच्या विविध योजना राबवण्याचा मानस सरपंच शीतल खाडे यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत आणि बाजारवाडा अशा 2 ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन मशीन सुरू केलं असून भविष्यात गरजेनुसार मशीनची संख्या वाढवण्याचा ग्रामपंचायतीचा मानस असल्याचं ग्रामविकास अधिकारी अमोल काजवे यांनी सांगितलं. यावेळी पंचायत समिती सदस्य अर्चना खाडे, उपसरपंच सुभाष सुतार, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला लोंढे, सुरेखा तोरसकर, अश्विनी यादव, विद्या चाबुक, साक्षी मेहतर, मधुरा खाडे, गीतांजली कासोटे, रेखा अंबी यांच्यासह आशा आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील जंगम पुरोहित समाजाला नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली. कोल्हापुरात जंगम समाज कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जंगम पुरोहित समाज बांधवांची संख्या लक्षणीय आहे. विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमात हा समाज अग्रेसर आहे, पण समाजाला मुख्य संस्था कार्यालय नव्हतं. ही अडचण समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष जंगम यांनी दूर केली. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरील ट्रेड सेंटरमध्ये नवीन कार्यालय सुरू करण्यात आलंय. या कार्यालयाचं उद्घाटन भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडिक आणि गुरुवर्य डॉक्टर श्री 108 नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर यांच्या हस्ते झालं. प्रमुख पाहुणे म्हणून आनंद महाराज उपस्थित होते. यावेळी बोलताना शौमिका महाडिक यांनी जंगम पुरोहित समाजाला सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला महिला आघाडीच्या अध्यक्षा स्नेहल मठपती, दीपक जंगम, प्रसाद जंगम, वैभव जंगम यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फा ठाणे इथले उदय समूहाचे मार्गदर्शक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला। यावेळी आमदार विनय कोरे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फा ठाणे इथल्या उदय सहकार समूहाचे मार्गदर्शक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे यांचा 70वा वाढदिवस आमदार डॉक्टर विनय कोरे, गोकुळचे संचालक अमर पाटील यांच्या उपस्थितीत साजरा झाला। यावेळी आमदार कोरे यांनी श्री ज्योतिबाची प्रतिमा भेट देऊन खुडे यांना शुभेच्छा दिल्या। यावर्षी शालेय मुलींना 500 छत्र्यांचं वाटप करण्यात आलं, तर ग्रामस्थांना मसाई देवीचा फोटो भेट देण्यात आला। आमदार विनय कोरे आणि अमर पाटील यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या श्रीराम विकास सेवा संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सरपंच अनुराधा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, अनिल कंदुरकर, रणजित शिंदे, यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, उपसरपंच सागर चेचर, शहाजी खुडे, नायकू खवरे, संभाजी जमदाडे, सदाशिव घाटगे, पंडित चेचर, सरदार शेवाळे, राज गंधवाले यांच्यासह युवक ग्रामस्थ उपस्थित होते। शाहूवाडी तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध व्यवसाय सुरू आहेत। त्यातून गुन्हेगारी वाढीला लागतेय। त्यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलिसांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्याकडे केली आहे। शाहूवाडी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून दारू, मटका, गुटखा विक्री यासारखे अवैध धंदे फोफावले आहेत। राजरोसपणे सुरू असलेल्या या धंद्यांमुळे तरुण वर्ग गुरफटला जात असून अवैध धंद्यातून सावकारी, गुन्हेगारी वाढली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनानं अशा व्यावसायिकांच्या मुसक्या आवळाव्यात आणि अशा प्रवृत्तींवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या सहभागातून व्यापक आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। याबाबतचं निवेदन शाहूवाडीचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलंय। यावेळी किरण नालुगडे, आकाश खबाले, संकेत खबाले, अनिकेत घारगे, विश्वजित खबाले, अशोक खबाले, राजाराम खबाले, सर्जेराव नालुगडे, किरण नालुगडे, सागर खबाले उपस्थित होते। शालेय वयातच मुलांची मातीशी नाळ जुळावी आणि त्यांना मातीत खेळण्याची अनुभूती मिळावी यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत। गडिंग्लजमधील जागृती हायस्कूलमध्ये मुलांसाठी चिखल महोत्सव घेण्यात आला। विविध खेळ खेळून विद्यार्थ्यांनी चिखल महोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला। अलीकडे अनेक शाळांमध्ये चिखल महोत्सव होऊ लागलाय। गडिंग्लजमध्ये पहिल्यांदा चिखल महोत्सव सुरू करण्याचा मान जागृती हायस्कूलने मिळवलाय। याही वर्षी ती परंपरा कायम राहिली। चिखल महोत्सवाचं उद्घाटन प्राचार्य विजयकुमार चौगुले यांच्या हस्ते झालं। त्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत चिखलानं माखत विद्यार्थ्यांनी चिखलात मनसोक्त खेळ खेळले। चिखलात लोळत विविध खेळांचा आनंद लुटणाऱ्या विद्यार्थ्यांचा या महोत्सवामुळे शारीरिक व्यायामही झाला। असा प्रयोग प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राबवावा अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। या महोत्सवात विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही तितक्याच उत्साहात सहभागी झाले होते। हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संपत सावंत, प्रकाश हरकारे, अनिल मसाळे, प्रवीण पाटील, प्रकाश गायकवाड, दशरथ बराटे, सागर मगदूम, विपुल गावित, अमित हिरेमठ, रवींद्र भंडारे, भरत पाटील, आनंदा खोत, गीता पाटील, कल्पना पाटील, एस पाटील, एबी कुंभार, कोमल पाटील, शीतल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।